तर नमस्कार भावांनो, कशा आहे सगळे मजेत आहे ना. तर आज आपण आहे ना डायरेक्टली मोबाईल वरती आपण ग्राफिक्स करणार आहे. म्हणजे मोबाईल वरती आपण बॅनर बनवणार आहे. तुम्हाला कुठल्याही पीसीची लॅपटॉपची गरज नाही, तुम्ही तुमच्या मोबाईल वरती इझिली बनवू शकता. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं माहितीये ना, मेन आहे तर बॅकग्राऊंड. चला तर फटाफट आपण इथून एखादा रॅन्डमली कोणताही तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं बॅकग्राऊंड इथं घेऊन घेतो. तर हा आपण इथं सेव्ह करून घेऊ. चला तर ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आहेत ना इथं संत श्री सेवालाल महाराजचा आपण इथं फोटो ऍड करू. ठीक आहे. तर मी तुम्हाला फक्त जयंती वगैरे असलं तर मग तो फोटो वगैरे कसा ऍड करायचा त्यासाठी मी इथून एक फोटो इथून मी डाउनलोड करून घेतो. ठीक आहे. तर आपण इथं कोणताही करू शकतो, तुम्हाला जो आवडेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आपण इथून आहे ना हा वाला फोटो इथं ऍड करू. तर हा ब्लॅक PNG वाला आहे ना, तर आपण याला सिलेक्ट करू आणि याला इथून सेव्ह करू. ठीक आहे. तर आता काय करायचं, आता सगळ्यात पहिले तुम्हाला कोणताही क्रोम ब्राउझर असेल तो ओपन करायचा आणि तिथं PhotoPI म्हणून .com म्हणून सर्च करायचं. ठीक आहे. स्पेलिंग वगैरे नीट बघून घ्या. तिथून इथं तुम्हाला असा इंटरफेस येईल. तर तुम्ही डायरेक्ट न्यू प्रोजेक्ट म्हणून पण क्लिक करू शकता, डायरेक्ट फोटो वगैरे ॲड करू शकता आणि तुम्ही ओपन फ्रॉम कम्प्युटर पण करू शकता. तर इथं तुम्ही पुरी साईज, हायवेट वगैरे, बॅकग्राऊंड वगैरे सगळं तुमच्या हिशोबाने इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि बघू शकता पूर्णपणे फोटोशॉप सारखा इंटरफेस आहे. इथं फाईलच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून बॅकग्राऊंड वगैरे ॲड करू शकता. ठीक आहे. तर आपण या प्रकारे याला साईज वगैरे देऊ शकतो. त्याच्यानंतर लेअर वगैरे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे फोटोशॉप सारखे लेअर वगैरे दिसतं. त्याच्यात लॉक करून घेतलं आपण लेअरला. त्याच्यानंतर आता इथून परत तेच आहे की वरती तुम्ही पूर्ण जे ऑप्शन बघताय ते सेम फोटोशॉप सारखं आहे. आपण त्याच्यानंतर परत एक आपण जो फोटो घेतला होता संत श्री सेवालाल महाराजचा तो इथे ॲड करू. तर याचा जो काही बॅकग्राऊंड वगैरे असेल तो कसा रिमूव्ह करायचा ते तुम्हाला माहितीच असेल. सब्जेक्ट वरती क्लिक केल्यानंतर पूर्णपणे ते सिलेक्ट होतं सब्जेक्ट आणि इथून तुम्ही ते इझिली ते मास्क करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता आपला जो बॅकग्राऊंड आहे तो ब्लॅकवाला तो रिमूव्ह झाला आहे. आता याला काय करायचं, आपल्याला याला आपण ब्रश मारू आपण. ठीक आहे. इरेज ब्रश मारल्यानंतर तुम्ही ते सेटिंग तुमच्या पद्धतीने करू शकता आणि आपण याचं याला हे करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात आहे ना तुम्ही टेक्स्ट वगैरे सगळं काही ॲड करू शकता. डायरेक्ट आपण जो काही तुमचा लोकल फॉन्ट वगैरे असेल ते सगळं ॲड करू शकता आणि इथं या तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे काही मतलब बॅनर वगैरे तयार करायचं तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर एकदम बेस्ट वेबसाईट आहे, एकदा नक्की ट्राय करा. मी पण केलं. हे फॉन्टचे वेबसाईटचे तुम्ही इथं लोकल फॉन्ट वगैरे पण ॲड करू शकता. तर बघू शकता इथं या टाईपचा इंटरफेस आहे हा आणि एकदम वर्किंग वेबसाईट आहे. कुठलाही लॅग वगैरे काही नाही आहे. एकदम ॲडव्हान्स लेवलची तुम्ही इथं ग्राफिक्स डिझायनिंग करू शकता. हे लेअर वगैरे तुम्ही इथं लिमिनिसिटीचा पण खूप बेस्ट ऑप्शन आहे, तो सगळं काही आहे याच्यात. तर एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एक कमेंट करून जा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शिवालाल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर.